नमस्कार, मी वृषाली. पुन्हा तुम्हा सर्वांचं मोर डिजिटल वर्ल्डमध्ये खूप खूप स्वागत. आजच्या भागात आपण बघणार आहोत प्रेझेंट प्रेझेंट परफेक्ट टेन्स. ओके. प्रेझेंट परफेक्ट टेन्स म्हणजे काय? जी गोष्ट होऊन गेली, पूर्ण झालेली आहे. ओके. We use it to talk about the things that happened before now but are still connected to now. ती गोष्ट होऊन गेलेली आहे, पण ती आताची याला कनेक्ट आहे. आताच्या वेळेला ती कनेक्ट आहे, जोडलेली आहे. उदाहरणार्थ, आय हॅव इटन ब्रेकफास्ट. इट हॅपन इन द पास्ट बट इट मॅटर्स नाऊ. मी ब्रेकफास्ट केलेला आहे, ही गोष्ट होऊन गेली. मी जेवली आहे, पण ही गोष्ट आजच्या रात्रीला कनेक्ट आहे की नाही? मी जेवली आहे म्हणजे ती आता कनेक्ट आहे आजच्या दिवसाला, आजच्या वेळेला, आताच्या क्षणाला ती जोडलेली आहे. त्याला म्हणतात प्रेझेंट परफेक्ट टेन्स. आलं लक्षात? आता याचं स्ट्रक्चर कसं असतं, फॉर्म्युला कसा असतो? सब्जेक्ट प्लस हॅव हॅज प्लस पार्ट पार्टिसिपल प्लस ऑब्जेक्ट. पार्ट पार्टिसिपल म्हणजे गो, वेंट, गॉन. आपण बघितलं होतं वर्ब मध्ये. एकदा हवं तर मी तो व्हिडिओ बघून घ्या, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. ओके. आता उदाहरणार्थ, शी हॅज प्लेड आउटसाइड. प्ले प्ले प्लेड प्लेड. फिनिश फिनिश फिनिश्ड. गो वेंट गॉन. आलं लक्षात? ही हॅज रीड द बुक. रीड रीड रीड. तेच येतं. आलं लक्षात? इथे ही यूज हॅज केव्हा वापरायचा? ही शी इट असेल तर हॅज वापरायचा. जेव्हा आपण स्वतःबद्दल सांगतो, इतरांबद्दल सांगतो, तेव्हा काय वापरायचं? हॅव. शी हॅज, ही हॅज, दे हॅव, आय हॅव. ओके. When do we use present perfect tense? We use it for experience, changes and recent event. उदाहरणार्थ, आय हॅव विजिटेड टू झू. मी प्राणी संग्रहालयात गेले, हा मी अनुभव घेतला. ओके. ही हॅज ग्रॉन टॉलर. हा बदल झाला, तो उंच झाला. रिसेंट दे हॅव, ते आता नुकतेच आलेत. रिसेंट आता आले ना, ती गोष्ट आता घडली, ते आताच बाहेर नाही आले. तो खूप उंच होऊन गेला, मोठा झाला तो, हा बदल आहे. अनुभव, मी अनुभव घेतला त्या गोष्टीचा. मी झूला गेली, मी झू बघून आली, प्राणी संग्रहालयाला व्हिजिट केलं. आले लक्षात? सिंगल वर्ड्स. लुक फॉर द वर्ड्स, दे आर क्लू दॅट प्रेझेंट परफेक्ट टेन्स. असे जे शब्द आहे ज्याच्यावरनं आपल्याला कळतं की हा आहे प्रेझेंट परफेक्ट टेन्स. उदाहरणार्थ, ऑलरेडी, येट, जस्ट, एव्हर, नेव्हर, सिन्स, फॉर. आले लक्षात? हे जे शब्द आहेत ना, असे काही शब्द ह्याच्यावरनं तुम्हाला लक्षात येतं की हा टेन्स कुठला आहे? हा प्रेझेंट परफेक्ट टेन्स आहे. उदाहरणार्थ, आय हॅव ऑलरेडी इटन. माझं आधीच खाऊन झालेलं आहे. हॅव यू एव्हर सीन अ रेनबो. तू कधी इंद्रधनुष्य बघितलंयस का? हॅव यू एव्हर, कधी बघितलं आहेस का? कधीतरी. शी हॅज नेव्हर बीन पॅरिस. ती पॅरिसला कधी गेलेली नाहीये. वी जस्ट अराइव्ड. आम्ही नुकतेच आलेलो आहोत. आलं लक्षात? याच्यामध्ये ऑलरेडी, एव्हर, नेव्हर, जस्ट या शब्दांचा उपयोग आहे. जेव्हा तुम्हाला वाक्यांमध्ये असे शब्द दिसतात, तेव्हा समजून जायचं की हा प्रेझेंट परफेक्ट टेन्स आहे. आलं लक्षात? आपण काय कॉमन चुका करतो? यूज पास्ट सिंपल वापरतो. दिस सिंपल पास्ट टेन्स वापरतो. आय एट लंच, जे अतिशय चुकीचं आहे. आय हॅव इटन लंच. करेक्ट काय आहे? आय हॅव इटन. आय एट लंच. आय एट लंच बरोबर नाही वाटत. आय हॅव इटन लंच. आपण हॅव हॅज विसरून जातो. शी गॉन टू स्कूल. शी हॅज गॉन टू स्कूल. हॅव हॅज आपण विसरून जातो, ते विसरायचं नाही. शी हॅज गॉन टू स्कूल. रॉंग पार्टिसिपल वापरतो. दे हॅव गॉड. आपण प्रत्येकाला फिनिश्ड किंवा प्लेड वापरतो. त्याच्या ऐवजी प्रत्येकाला ईडी वापरतो काही यांना. बरोबर? काही वर्बचा जेव्हा पास्ट टेन्स मध्ये, पास्ट पार्टिसिपल मध्ये जेव्हा येतो, तेव्हा त्याला ईडी लागतो. आणि तोच नियम आपण काही क्रियापदांना वापरतो. गॉड, दे हॅव गॉड होम. नाही, दे हॅव गॉन होम. गोचा पास्ट पार्टिसिपल गॉन. गो, वेंट, गॉन. आलं लक्षात? या ठराविक ज्या पण चुका असतात त्या करायच्या नाहीत. हॅव हॅज वापरायचं आणि पास्ट पार्टिसिपल यूज करायचा. आलं लक्षात? इरेग्युलर पास्ट टेन्स कुठले असतात? गो, वेंट, गॉन. ईट, एट, इटन. सी, सॉ, सीन. त्याचं सीड, इटेड, गॉड असं नाही होत. ते ऐकायला खूप विचित्र वाटतं आणि ग्रॅमॅटिकली ते चुकीचं आहे.
आलं लक्षात? सम वर्ब डोंट फॉलो द रूल्स. आलं लक्षात? काही जे स्पेशल वर्ब असतात त्यांचा पास्ट पार्टिसिपल हे पाठांतर करूनच तुम्हाला लक्षात राहील. आलं लक्षात? प्रॅक्टिस करायची आता आपल्याला काही फिल इन द ब्लँक्स आहेत. ओके, कम्प्लीट ईच सेंटेन्स युजिंग हॅव ऑर हॅज आणि त्याचा पास्ट पार्टिसिपल. ओके, शी ईट हर लंच. आता ईटचं काय होणार? हॅज इटन. शी हॅज इटन हर लंच. वी फिनिश अवर होमवर्क. फिनिश काय होणार आता? वी हॅव फिनिश अवर होमवर्क. आम्ही आमचा गृहपाठ केला. ही क्लीन हिज हाऊस. याचं करेक्ट काय होणार? ही हॅज क्लीन हिज हाऊस. त्याने त्याचं घर स्वच्छ केलं. दे प्ले आउटसाइड. दे हॅव प्लेड. हॅव का वापरला? जेव्हा आपण वी दे वापरतो, आय वापरतो तेव्हा हॅव वापरायचा. ही शी इट असेल तर काय वापरायचं? हॅज. आलं लक्षात? आता अजून एक प्रॅक्टिस. कम्प्लीट ईच सेंटेन्स. ओके, हॅव हॅज वापरायचं आणि त्याचं पास्ट पार्टिसिपल. ही डॅश गो टू पार्क. मग आता इथे काय येणार? ही हॅज गॉन टू द पार्क. तो बागेत जाऊन आला. शी डॅश राईट अ लेटर. मग काय येणार? शी हॅज रिटन अ लेटर. तिने एक पत्र लिहिलं. दे डॅश सी दॅट मूवी. दे हॅव सीन दॅट मूवी. त्यांनी तो पिक्चर बघितला. आय डॅश इट ऑल माय व्हेजिटेबल्स. आय हॅव इटन ऑल व्हेजिटेबल्स. मी सगळ्या भाज्या खाते. ही शी दे असेल, ही शी असेल तर हॅज, दे असेल तर हॅव, आय असेल तर हॅव. आले लक्षात? ही शी इट हॅव हॅज इथे गडबड करायची नाही. इथे खूप चुका होतात. आता काही ॲनिमल्स मध्ये पण गंमत असते. ती कशी? द कॅट हॅज गॉट अ माऊस. मांजरीला उंदीर मिळाला. ओके, द कॅट हॅज अ माऊस. द बर्ड्स हॅव फ्लॉन अवे. पक्षी दूर उडून गेले. द डॉग हॅज इटन हिट्स फूड. कुत्र्याने त्याचं जेवण जेवला. द फ्रॉग हॅज जम्प इन टू द पॉन्ड. बेडकाने पाण्यात उडी मारली. ओके, रोजच्या आपण जे असतात वाक्य ते काय असू शकतात तुम्हाला प्रॅक्टिससाठी. ओके, आय हॅव लॉस्ट माय टॉय. माझं खेळणं हरवलं. वी हॅव क्लीन अवर रूम. आम्ही आमची खोली आवरली. शी हॅज वॉश द डिशेस. तिने सगळे भांडे स्वच्छ केले. ही हॅज पॅक हिज बॅग. त्याने त्याची स्वतःची बॅग भरली. आय हॅव डन इट. हे मी केलं. रोजचे रोज आपले छोटे छोटे वाक्य असतात ना, त्याची तुम्ही प्रॅक्टिस केली तर तुम्हाला आपोआप वाक्य करता येतील. आलं लक्षात? आता एक समरी बघू. प्रेझेंट परफेक्ट टेन्स म्हणजे काय? जी गोष्ट होऊन गेली आहे पण ती आताही निगडीत आहे, जोडलेली आहे, कनेक्ट आहे. ओके, त्याचं स्ट्रक्चर काय आहे? सब्जेक्ट प्लस हॅव हॅज प्लस पास्ट पार्टिसिपल आणि ऑब्जेक्ट. आलं लक्षात? यूज इट फॉर एक्सपिरियन्सेस, चेंजेस आणि रिसेंट इव्हेंट्स. सिंगल वर्ड्स कुठले लक्षात ठेवायचे? ऑलरेडी, येट, जस्ट, एव्हर, नेव्हर, सिन्स, फॉर. आणि हॅव हॅज वापरायला विसरायचं नाही. सब्जेक्ट नंतर हॅव किंवा हॅज आहे काय आहे ते व्यवस्थित बघून हॅव हॅज वापरायचं आणि पास्ट पार्टिसिपल करेक्ट वापरायचं. आलं लक्षात? ऑलवेज यूज पास्ट पार्टिसिपल. मेक इरेग्युलर वर्बची प्रॅक्टिस. गो, वेंट, गॉन, इट, एट, इटन, सी, सॉ, सीन. हे जे वेगवेगळे आहेत इरेग्युलर वर्ब त्याची प्रॅक्टिस करा आणि स्वतःचे वाक्य स्वतः बनवायचा प्रयत्न करा. आय होप तुम्हाला व्हिडिओ कळला असेल, प्रेझेंट परफेक्ट टेन्स कळले असतील. नसेल कळले तर मला कमेंटमध्ये नक्की विचारा, मी पुन्हा सांगेन. पुढचा व्हिडिओ लवकरच येईल. थँक्यू.